हॅलो, कसे आहात तुम्ही? बरेच दिवसांनी व्लॉग चालू करते आहे. बरेच नाही, खूप दिवस झाले. मी अहमदाबादवरून इथे घरी पण आले, पण मी काही व्हिडिओ नाही घेतले, व्लॉग्स नाही चालू केले. असं थोडे इथे येऊन पण बिझी होती कामामध्ये आणि काय काय बनवू व्हिडिओ काय कळत पण नव्हतं. आज ना मी केक बनवते कारण बड्डे आहे माझ्या छोटा देवरजीचा. म्हटलं घरी केक बनवते, पण वेगळा केक बनवते म्हणून म्हटलं तुम्हाला दाखवते. मी ना ती यूट्यूबवर खूप पहिला बघितली होती व्हिडिओ आणि मी श्रीच्या बड्डेला पण बनवला होता केक आणि त्यांना सगळ्यांना खूप आवडलेला. तर मी ना झटपट 10 मिनिटात तो केक बनतो. तर चला, ब्रेडचा केक आहे. तर चला मी रेसिपी दाखवते. तर मस्त स्वस्तात मस्त केक बनवूया. आणि असं नाही की केकच मतलब कोणाच्या बड्डेसाठी. तुम्हाला जर ना घरी मतलब गोड काय हवं असेल ना, तरी तुम्ही रात्री जेवल्यानंतर कोणाला खायची आदत असते ना जेवल्यानंतर, तर हे मस्त बनवून खाऊ शकतो. चला हे बघा दाखवते. फक्त ब्रेड आणि बिस्किट. मला ओरिओ हवे होते, पण मला ओरिओ बिस्किट गावले नाही म्हणून मी हे हॅप्पी आणले. आणि हे थोडं डेकोरेशनसाठी हे लिटल हार्ट. फक्त 4 वस्तू आहे, त्याच्यात मी केक बनवते. चलो. आणि बघा, हे तर 20 रुपये. हे बिस्किट पण 5-5 वाले आहे, म्हणजे ते पण 20, 40, 50, म्हणजे 50 रुपयात आपला केक बनतो आहे. किती चांगला आहे ना. चला, इथे ना मध्ये मध्ये लाईट जाते आहे म्हणून तर एक वाटी घेतली. वाटीत ना आपण साखर हे करूया, साखरचं पाणी करूया. साखर घेते अशी थोडी आणि त्याच्यात ना पाणी टाकते आणि थोडं गोड चाशणीसारखं होणार ना. आणि आता मला बिस्किट मिक्सरला लावायची आहे, पण लाईट नाही आहे. चला तोपर्यंत बाकी. ओ वाव, लाईट आली. बघा, चला इथे बिस्किट घेते आता मी सगळं हे. ह्याच्यात ना आता मी फक्त लाईट आली आहे तर बिस्किटचं हे करून टाईचं. तुला पण हवं काय बिस्किट? आणि जेवढं जास्त बिस्किट घेईल ना तर तेवढं मस्त लागतं चॉकलेट सारखं. आधी एवढंच करून बघते. हे घे. तर हे ना आता मी वाटून घेते. हे बघा असं मस्त बारीक वाटून घेतलं आहे आणि हे ना आता काढते. आणि ह्याच्यात ना दूध टाकायचं. हे बघ असं बेटर करून घ्यायचं दूध टाकून, म्हणजे ते चॉकलेट सारखं होणार ना. अजून दूध टाकते थोडं पातळ. हे बघा, हे मस्त असं रेडी झालं आहे. एवढं जावं, ह्याच्यातून पातळ नको, हे बरोबर आहे. बघा असं हवं. तर चला आता पुढची
प्रोसेस करूया. तर हे बघा, हे केकचं असते ना, ते मी असं म्हणून साठवून ठेवते कारण कधी पण कामाला येते. पण आता ना हे थोडं खराब झालं आहे, म्हणजे हे बघा हे असं फॉईल निघालं आहे, तर हे नाही यूज करत आहे. तर मी ना अशी पतलीशी ताटली घेतली, तर ह्याच्यावर मी आता केक बनवते. चला, आणि आता ना हे ब्रेडचे बाजूचं कापून घ्यायचं. ओके, आता हे ब्रेडचे बाजूचे हे कट करून घेते मी. हे असे ना सगळ्याचे कट करूया. आणि हे माऊला देऊया. माऊ माऊ घे घे, माऊ घे, खा. खातेस? चला, मी सगळे कट करते, म्हणजे जेवढे लागतील तेवढे. अशी ताटली मी साफ करून घेतली. आता ना ह्याच्यावर ना हे जे आपण बनवलं होतं ना बिस्किटचं, ते लावून घेतो. हे असं लावूया, म्हणजे त्याच्यावर ना ब्रेड चिपकणार नाही, तर ब्रेड हे होणार ना, हलणार ना, म्हणून असं आपण लावून घ्यायचं. हे असं ताटलीवर लावून घ्यायचं. मग एक एक ब्रेड आपण ह्याच्यावर ठेवायचे. हे बघा, असे ठेवा किंवा असे ठेवा. तर हे ब्रेड मी असे ठेवते, तर ते मस्त हे इथे हे राहणार, काय बोलतात, हलणार नाही, चिपकून जाईल. असे लावले मी ब्रेड. ओके, आता त्याच्यावर ना जे आपण हे साखरेचं पाणी केलं होतं ना, ते ह्याच्यावर टाकायचं. आता परत परत ही लेयर आपण लावूया, म्हणजे हे चॉकलेटचं लावून घेऊया. जास्त लावते, म्हणजे थोडं मस्त वाटेल चॉकलेट फ्लेवर. बघा, आता मी इथे 4च ब्रेड लावले आणि ह्याच्यावर अजून लावणार, म्हणजे 8 ब्रेडमध्ये होते मस्त. तुम्ही लावू शकता, तसे 3 पण लावू शकतात, तुमच्यावर आहे. पण ही टाकली तशी आहे म्हणून. हे झालं आपलं असं लावून. परत ह्याच्यावर ना ब्रेड्स लावायचे. हे बघा, परत सेम तसंच साखर पाणी.
परत ह्याच्यावर हे लावून घेईन. करून घेते. एवढा यम्मी लागतो ना, ते ब्राउनी सारखं लागते सेम. तुम्ही ट्राय करा नक्की. फ्रीजमध्ये ठेवल्यावर मस्त थंड थंड ब्राउनी. तर हे बघा असं मस्त झालं आहे आणि हे मस्त आता फुल करून घेते मी. एकदम शेवटचं आहे ना हे लेयर. मस्त आजूबाजूला पण जे हे व्हाईट दिसते ना ब्रेडचं, त्याला पण लावून घेते. थोडं ना छोटं मोठं कट झालं आहे म्हणून. वरती हे करते म्हणजे मस्त लागणार. किती मस्त रेडी झालं ना. लवकर आला. किती इझी 5 मिनिटात बनवा. तुला आवडलेला ना लास्ट टाइम केलेला? मस्त होता. असं हे व्हिडिओसाठी नाही सांगत आहे. नाही पण मस्त सेम ब्राउनी सारखा लागतो ना. थंड केलं ना थोडं फ्रीजमध्ये ठेवून. झटपट केक. तो पण स्वस्त आणि मस्त. तर मी त्याला ते
तेच सांगितलं. हे बिस्किट घेतले 5-5 वाले, किती घेतले? 20 रुपयाचे. 20 रुपयाचा ब्रेड मस्त. आणि असं थोडं डेकोरेशनसाठी 50 रुपयात आपलं केक रेडी. टाकते कशाला पडते आहे ते. आता तू काढेस काय काढ ना. काय काढू? मला ना थोडं पुरेल का माझे जॅम्स? बघा असं मी एस काढून घेते. अरे आज लई मोठा येस नाही होता. बरोबर आहे. गॅसचा भॅस झाला. काय भेस? ये बरोबर काढा. अजून थोडं एक मार्क येते. थोडं आडवं गेलं काय? ठीक आहे. काय करते आज? एकटीच असते. आणि हे कुठे लावू? हे असं असं लावते. इथे तर जागाच नाहीये. ओ माय गॉड, ये मैंने क्या कर दिया? चला, हे बघा मस्त ब्रेडचा केक रेडी झालाय 10 मिनिटात. आणि मस्त झटपट. तुम्ही हे रात्री जेवल्यानंतर पण खाऊ शकतात. म्हणजे कोणाला स्वीट आवडत असेल ना तर हे मस्त आहे. आणि सेम ब्राउनी सारखं लागते. आता मी ना हे थोडी वेळ 10 मिनिटं फक्त फ्रीजमध्ये ठेवते की थंड मस्त लागते. चलो, तर हा बघा केक 10 मिनिट नाही जास्तच झालं. मी थोडं कामात हे झालं. चला तर आपण जाऊया आता. तर मंडळी, तुम्हाला हा केक म्हणजे कसं वाटलं आणि तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कॉमेंटमध्ये सांगा बनवल्यानंतर कसं वाटलं तुम्हाला. आणि मला तर सेम ब्राउनी सारखंच वाटतं. चला टाटा, बाय बाय.